शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेतील जातीयवादी वक्तव्याचा निषेध. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐक्य मंडळाचे अध्यक्ष शरद वांडेकर यांनी जातीयवादी वक्तव्य करून शिक्षकीय राजकारणाला काळिमा फासली आहे. शिक्षकांच्या तोंडून अशी भाषा शोभा देत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी जाहीर निषेध केला आहे. शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत वांडेकर यांनी राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडविले. चेअरमन निवडीत ओबीसीचे चेअरमन न करता मराठा समाजाचा चेअरमन केला, असं वक्तव्य करून आपले हसू करून घेतले आहे. खरं म्हणजे शिक्षक हा समाज घडवणारा, शिक्षक सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा असतो. मात्र शरद वांडेकर यांचे त्यांच्या संघटनेचे शिक्षक बँकेचे ऐक्य मंडळाचे संचालक व विकास मंडळाचे विश्वस्त ऐकत नाहीत. त्या अवस्थेतूनच त्यांनी निराशेपोटी असे वक्तव्य केले असावे. असे वक्तव्य केल्याने सर्वसाधारण सभेतील उपस्थित जवळपास 2000 सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांचे भाषण बंद पाडले. सोशल मीडियावर याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक बँकेची चेअरमन निवड ही लोकशाही मार्गाने होत असते. ज्याला बहुमत असते तो चेअरमन होतो, हे साधे लोकशाहीचे गणित त्यांना समजले नाही. मुळात गुरुमाऊली सदिच्छा मंडळ व शिक्षक संघ जात-पात न मानता केवळ शिक्षक हीच जात व शिक्षक हित यासाठी काम करते. या मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी माझ्यासारख्या ओबीसी समाजातील कार्यकर्त्याला प्रथम चेअरमन पदाची संधी दिली व माझ्या बोर्डातील इतर ही मराठेतर संचालकांना तालुक्याच्या मागणीप्रमाणे व संचालकांच्या कर्तृत्वाप्रमाणे चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळातील अनेकांना सर्वसाधारण जागांवर संधी देऊन बापूसाहेब तांबे यांनी जातीभेद विरहित शिक्षक हितासाठी काम करणारे खरे नेते आहेत हे सिद्ध केले आहे. तांबे यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. शिक्षक संघ, गुरुमाऊली सदिच्छा मंडळ हे सर्व सभासद हितासाठी व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आहे. सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना ते बरोबर घेऊन चालतात. शिक्षक बँकेतील सत्ताधारी आघाडीतील ऐक्य मंडळाच्या एका नेत्याने असे वक्तव्य केल्याने आघाडीतील घटक मंडळांमध्ये अस्वस्थता असून ऐक्य मंडळाने वांडेकर यांची हकालपट्टी करावी अथवा शिक्षक बँकेच्या सत्तेतून पाय उतार व्हावे, असेही साहेबराव अनाप म्हणाले. ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.